अवस्थेनुसार नियम असा आहे की जे बलवान आहे त्यांना शोधन करावं, जे मध्यम आहेत त्यांना लंघन पचन करावं आणि जे अल्पबल आहेत त्याला फक्त लंघन करावं, असा जो क्रम आहे. तर त्याचा आपण प्रत्येक ठिकाणी हे करायचा, संदर्भाने वापर करायचा की बलवान असतील तर साध्यम आममूल लिखित हा न्याय, आणि साध्य उल्लंघन झाल्यावर सुद्धा जर थोडंसं स्थैमित्य, गौरव, अरुची, अनन्याविलास असेल तर एखादा उपवास द्यावा हलकासा, तास 2 तासाचा 3 तासाचा, आणि जेवायला द्यावं मग. आणि मग देताना पेयादी क्रम करावा, एकदम देऊ नये. म्हणून लंघन उल्लेखने शस्ते, आणि येथे मी बोललो होतो शस्ते हे द्विवचन आहे. लंघन उल्लेखने 2 असल्यामुळे त्याचं द्विवचन केलेलं आहे. तिक्तकानांचं सेवनम, आणि आहार विहारामध्ये औषध, आहार, जल या तिन्हीमध्ये तिक्तरसाचा वापर करायचा आहे. तिक्तरस हे सर्वोत्तम हे शमन, लंघन शमन. हे पाचनीय, हे दीपनीय आणि दोषक्षयकर पण आहे. तिक्तरस स्वतः दीपन आहे, तिक्तरस स्वतः पाचन आहे, आणि तिक्तरस हा स्वतः श्लेष्म पित्ताचा शमन करणार आहे, वातशमन करणारं नाही आहे. मधुविपाक असेल तर वातशमन करेल, परंतु तिक्तरस म्हणून हा श्लेष्म आणि पित्त दोघांचाही क्षय करतो, म्हणून ते उत्तम शमन आहे. तेव्हा लंघन शमनाचं सेवन करावं. आता विषय बदलतात. कफस्थानगते शीते प्रलेपय. आता शीते प्रलेपयत हा शब्द महत्वाचा आहे. शीते प्रलेपयत म्हणजे सामावस्थेमध्ये शीतप्रलेप आपण सहसा करत नाही, तो मुद्दाम सांगितलाय, कारण इथे रक्तदूष्य आहे. त्यामुळे लेप तुम्ही छोटासा लावलात तर फारच बिघडणार नाही, पण मोठा जर लावणार असाल विस्तृत भागावरती मोठा आणि जरा गरम, तर तो त्रासदायक ठरणार आहे. छोटासा तुम्ही काही नाही, आपल्या एखादी लेपगोळी कोमट केलेली लावली चालेल, पण जेव्हा मोठा लेप, जाड लेप प्रदेह तुम्ही करता, त्याच्या लेपामध्ये प्रकार आहेत. प्रदेह नावाचा प्रकार आहे. हे प्रदेहारी जी अक्कळाची तेव्हा ते उष्ण नाही करतात, तुम्हाला शीतच करायला पाहिजे. शीतीचा अर्थ कलका करून लावायचा. पण बाकीचे तुम्ही छोटे छोटे लेप लावताय ते लेप तुम्ही किंचित कोमट करून लावू शकता. म्हणजे तुम्ही चंदन उगावून थंड लावायचं. पण तुम्हाला जर लेपगोळी लावायची, कफई आहे, अनुबंध कफाचा आहे, तर लेपगोळी पातळ तुम्ही लेप गरम गरम लावू शकतात, आणि तो थोड्याशा जागेत लावायचा, एक सूप. पण विस्ताराने जेव्हा तुम्हाला लावायचं असतं तेव्हा मात्र उष्णपणाचा अतिरेक होईल, आणि म्हणून तिथे ते लावायचं नाही. तिथे ते शीतच लावायचं आहे. हा शीतचा संदर्भाने घ्यायचा अर्थ आहे. एखाद्या लोकलाइज एखाद्या बारीकशी पिटिका आहे तुम्ही लावू शकता, रक्तदृष्टी असेल तरी तुम्ही लावू शकता. शीतम प्रलेप आहे. पित्तस्थानगपयती सामे कुर्याच्च किचतम. पित्तस्थानात सुद्धा शीतच लावायचं आहे. साम असेल तरी शीत लावायचं आहे. पित्तात तर शीत लावायचंच आहे, पण सामातही शीत लावायचं आहे. कुर्यात चिकित्सकम हे त्याचं वैशिष्ट्य आहे, रक्तपित्ताच्या आणि याच्या चिकित्सेमधलं हे वैशिष्ट्य आहे. पुढचा मुद्दा आहे शोणित अवसेकम च विरेकमचे विशेषतः. आता शोणित अवसेकम हा थोडासा याच्यासाठी सुश्रुतातला जो अध्याय आहे शोणितावचारणी अध्याय, तो एकदा वाचायला पाहिजे आपण. कारण रक्तपित्त आणि या दोन्हीमध्ये तो जर असेल आपल्याकडे तर आपण तो आधी वाचूया आणि त्यातले पॉईंट्स लिहून ठेवूया. नाही तर मग दुपारी वाचूया. आधी हे संपवून घेऊन मग दुपारी वाचू, म्हणजे बाकीच्या पुस्तकांचा असतील तर. हा एवढ्याकरता वाचायचा आहे की शोणितावशेक जलोकेने करायचा, कुठं करायचा,
प्रच्छान करायचा कुठं करायचा, शिरावेद करायचा कुठं करायचा, शृंग लावायचं कुठं लावायचं, त्याचा प्रक्रिया काय आहे, जलौका कशी ओळखायची आणि ती लावायची कशी, या सगळ्या गोष्टी इथल्या बारकाव्या सहित आपल्याला ते बघायच्या आहे. कारण हे व्यावहारिक भाग आहे, आपल्याला करता आला पाहिजे. जलौका लावताना काय चुका होतात, काय करायच्या नाहीत, त्याही त्या निमित्तानं आपल्याला कळतील. पुढं मारुते मारुताशय संभूते अपि आदितः स्यात् विरुक्षणम्. हां, मारुताशय संभूते अपि संभूते अपि आजितः शात विरुक्षणम. वातप्रधान असेल तरी सुद्धा तिथे वृक्षणच करायचं आहे. इथे आशय शब्दाचा अर्थ काय आहे? श्रोतस. शात विरुक्षणम, आधी विरुक्षण करायचं आहे. रक्तपित्तान्वये अपि आदौ स्नेहनं न हितं. रक्ताचा अन्वय आहे, पित्ताचा अनुबंध आहे असं असताना सुद्धा आधी स्नेहन द्यायचं नाही. कारण नियम असा आहे की रक्तदृष्टी असेल पित्तदृष्टी असेल तर तिक्त घृतपान करावं असं वर्णन शोणितवर्णही अध्यायात केलं आहे. सर्पिषः पानम, तिक्त सर्पिषः पानम असं वर्णन केलेलं आहे शोणित वर्णनही या अध्यायामध्ये. 24वा अध्याय सूत्रस्थानातला. की आपल्याला तिथे ते करा. 24 तिक्तशी सर्पिषः पानम असा श्लोक आहे. तिक्त इकडे या पानावर आहे. तिक्त हां तुमच्या बोटाच्या वरच आहे. हां तिक्त नाही खाली थोडं खाली आहे काय येते. मधला श्लोक कुठला आहे? हां तिक्त ही संप्राप्ती आहे इकडे. हे काय बघा इकडे. हां बघा कुठली सुद्धा तिक्तश सर्पिषः पानम स्वारुषितेर विरेचनम असा आहे. एक मिनिट पान नंबर सांगा मला. 125 18वा श्लोक बघा. कुर्यात् शोणितरोगेषु रक्तपित्तं विरेकम उपवासं च श्रावणं शोणितस्य. आणि पुढे तिक्तस्य विषय पाना कुठे आहे? समीक्षेचं आहे 55. अष्टाविंशति औषधस्य तथा तिक्तस्य सर्पिषः प्रयोगः शस्यते तद्वत् महतः षट्पदस्य. 55. हां तिक्तस्य विषपानं प्रयोगो शस्यते षट्फलस्य वा. तेव्हा तिथे आधी घृतपान करायचं आहे रक्तपित्तामध्ये. रक्तदुष्ट असेल पित्तदुष्ट असेल तिथेही ते इथे तुम्हाला उपशन केल्याशिवाय नाही करायचे आहे. रक्तपित्तान्वये अपि आदौ स्नेहनम न हितम मतम. आधी रुक्षण करायचं आहे आणि बस स्नेहन करायचं आहे. कारण ते अमानुबंध आहे. हां ही शमन मात्रा आहे. म्हणजे तुम्हाला तिक्तघृत 2 पद्धतीने देता येतं. शमन औषध म्हणून देता येतं. हां ती शमनाची आपली जी साधारण द्रवद्रव्यांची मात्रा आहे 40 ml ती आपल्याला देता येत नाही. कारण हे गुरुतर आहे आणि त्याला 6 तास लागतात 40 ml ला. एवढी मात्रा नाही द्यायची. 6 पेक्षा जास्त लागतात 40 ml ला. साधारण 8 तास लागतात. एवढी मात्रा द्यायची नाही आपल्याला. शमन मात्रा अग्निविचार करून ही प्रागभक्त होण्यापेक्षा अनन्न अशी एक देता येते. किंवा शमनम
शमनम क्षुद्वतो अनन्नम, बरोबर आहे. शमनम क्षुद्वतो अनन्नम, अनन्न द्यायचे, भूक लागल्यावर द्यायची, आणि ती मात्रा अशी पाहिजे की तुम्हाला पुन्हा दुपारचं जेवण जेवता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सकाळी 9ला दिली मात्रा दिली तर तुम्हाला 12, 1, 2 वाजता भूक लागली पाहिजे. एवढी मात्रा, ती मात्रा जास्तीत जास्त 20 ml ची, मॅक्झिमम मात्रा 20 ml ची, 20 ml ची. मग ती मात्रा देताना तुम्ही काढ्यात टाकून दिलीत तरी चालेल, अनुपान गरम पाणी दिलं तरी चालेल, औषध टाकून दिलं तरी चालेल, एखादं औषध टाकून दिलं तरी चालेल. समजा तुम्ही त्यात तिखट रस टाकून दिला, अडोशाचा रस टाकून मग घृत दिलं तरी चालेल. पण ती मात्रा अशी पाहिजे की तुम्हाला 2ला पुन्हा भूक, 1-2ला भूक लागली पाहिजे, एवढीच मात्रा द्यायची. आणि वेळ 30. आणि जेव्हा तुम्हाला भृंगण म्हणून शमन करायचं असतं तेव्हा ते सान्न करायचं असतं. भृंगणम रसमद्याद्यही, रस, मद्य आणि भोजन यांच्याबरोबर ते भृंगण द्यायचं आहे. शमन 2 प्रकारचे, एक दोषशमन आणि भृंगण. म्हणजे तिक्तरस जे करतं ते शमन करतं, लंघनात्मक शमन असतं ते. आणि भृंगण तुम्ही मांसरस वगैरे किंवा मग सिद्ध घृत देणार आहात बलवृद्धी करता, तेव्हा तुम्हाला ते इच्छे द्यायचे आहेत, जेवताना द्यायचे आहेत. आपल्याला जे स्नेहन द्यायचे आहे दोषशमनाकरता द्यायचे आहे. तिक्तरस पित्तशमनाला द्यायचा आहे, रक्तशमनाला द्यायचा आहे, तो तुम्हाला क्षुद्वतो शमनः क्षुद्वतो अनन्नः, ही त्याची काळ मात्रा 20 ml. त्याच्यापेक्षा असलेले तर जर अग्री बलवान असेल तर मोठी मात्रा देऊन बघायला हरकत नाही. पहिल्या दिवशी 1 मात्रा द्या 20 ml ची, ती जर 2 तासात जिरली तर तुम्ही थोडी मोठी मात्रा देऊ शकता, पण साधारण तेवढी मात्रा पुरते. आणि जेव्हा तुम्हाला दोषांचं शोधन करायचे आहे तेव्हा मात्रा मोठी लागेल, त्याचा विचार केलेला नाही आहे. तेव्हा रक्तपित्तवान वयापी स्नेहनम नाही होतं. आता पुढच्या ओळीमध्ये वातोल्बणे तिक्तघृतम पैत्तिकेचे प्रशस्यते. वातोल्बण रक्त विसर्पामध्ये आणि पैत्तिक विसर्पामध्ये दोन्हीमध्ये रक्तदूष्य आहे, आणि म्हणून तिक्तरस तिक्तघृत हे सगळीकडे चालणार आहे. वातोल्बणेच पैत्तिकेच तिक्तघृतम प्रशस्यते. आता इथे वातोल्बणे पैत्तिके अशी अवस्था असेल तरी ते चालणार आहे. वातोल्बणही आणि पित्तानुबंधही आहे. वातपित्त जिताम अग्र्याम घृतम, आणि म्हणून तिथे घृतकृत्तम आहे, मग ते तिक्तघृत द्यायचं. जर पित्त पदार्थ असेल तर तिक्तघृत द्यायचं, आणि वातपदार्थ असेल तर मधुरघृत द्यायचं. तेव्हा इथे तिक्तघृत द्यायचं तुम्हाला, कारण इथे पित्त आणि रक्तदूष्य आहेत, प्रशस्यते. आता पुढच्या ओळीमध्ये बघा काय झालं ते. लघुदोषे महादोषे पैत्तिकेचाच विरेचन. आता लघुदोषे हे शमन झालं, तिक्तघृत शमन लघुदोषात झालं. महादोषे पैत्तिके विरेचन. पैत्तिक असेल आणि महादोष असेल तर विरेचन द्यायचे, विरेचनम. आता न कृतम बहुदोषाय देयम यत्न विरेचय. आता विषय असा आहे की घृतपान द्यायचं आहे. महादोषे पैत्तिके शात विरेचनम. महादोषात पैत्तिक महादोषात विरेचन द्यायचा हा सिद्धांत मांडला. पण आता महादोषात विरेचन द्यायचे आहे हे म्हणल्यावर स्नेहन द्यायचं, भूक्षण करून स्नेहन द्यायचे. मग स्नेहन देताना मुद्दाम त्यांना सांगावंसं वाटलं की हे विरेचन असल्याशिवाय देऊ नका, स्नेहन विरेचनिकच द्या. विसर्पामध्ये खास करून स्नेहन जे द्यायचे ते वैरेचनिकच द्यायचे, तिल्वक घृत, की जे द्रव्य मुळात विरेचक आहे, घृत स्वतः विरेचक आहे असं द्यायचंय. यन्न विरेचनम तन्न देयम. बहुदोषाय तुम्हाला विरेचन द्यायचंय. विरेचन देण्यासाठी तुम्हाला स्नेहाचा वापर करायचा आहे, पण ते स्नेहन करताना विरेचन आहे असं स्नेह द्यायचंय. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी की इथे स्नेहन देऊन जर विरेचन करायचं असेल
ते आधी स्नेहन देऊन विरेचन होणार आहे, हे चालणार नाही. म्हणून विसर्पात विरेचन देताना स्नेह विरेचनच द्यावं सरळ. एक दोष स्नेह विरेचनाचे देऊन टाकावं स्नेहन न करता, कारण हे स्वतः विरेचक आहे. त्यामुळे ते स्नेहन आणि विरेचन दोन्ही करणार. नियम लिहून घ्या. पान नंबर 675 श्लोक 83. 675 श्लोक 83. नातीस्निग्ध शरीराय दद्यात् स्नेह विरेचनम. तिथे स्नेह विरेचन द्यायचं. जिथे स्नेहन करायचं नाही आहे, केलेलं नाही आहे, आणि तिथे विरेचन द्यायचं आहे. स्नेह विरेचन देऊन तिथे स्नेहनाची गरज नाही आहे, स्नेह विरेचनच द्यायचे. मी 7 दिवस स्नेह विरेचन देईन आणि मग आठवड्याची पुन्हा विरेचन देईन, यात उपद्रव होणार आहे. आधीच तो विरेचनाने थकून जाणार आहे आणि मग तुम्ही पुन्हा त्याला विरेचन देणार आहात इच्छा विरेचं किंवा मग त्रिवृत कल्काचं, ते नाही अपेक्षित. मुद्दा स्पष्ट झाला. म्हणजे रक्तपित्तासारख्या किंवा विसर्पासारख्या व्याधीमध्ये आपल्यापाशी असा स्नेह तयार पाहिजे की जो विरेचन आहे. 40 ml दिल्यावरती 20 ते 50 ml दिल्यावरती किमान त्यांनी 4-5 विरेचन केले पाहिजे, असा कल्प पाहिजे विसर्पामध्ये. पुढची ओळ आता याची स्नेह उत्कृष्ट शरीराय वृक्षम दद्यात् विरेचन. जिथे स्नेहोत्कृष्ट शरीर आहे तिथे मोठं विरेचन, तिथे स्नेह विरेचन द्यायचं नाही, ते उपद्रव करतं. पुन्हा तिथे वृक्ष विरेचन द्यायचं. म्हणजे तिथे इच्छा दिल्याची, आणि जिथे स्नेहन केलेलं नाही तिथे एरंड स्नेह द्यायचा किंवा तिल्वक स्नेह द्यायचा, किंवा असा स्नेह करून घ्यायचा त्रिफळाचा, एखादा त्रिफळा, आरगवत, आणखी जे जे काय टाकता येईल ते, की ते दिलं की विरेचन झालं पाहिजे. असा एक कल्प आपल्या जवळ पाहिजे की ज्याने विरेचन झालं पाहिजे. रक्तदृश्य आहे आणि विरेचन द्यायचं, स्नेहन करायचं नाही. एक कल्प आपल्याशी पाहिजे. कुठलाही बाजारात मिळतात. त्याच्याकडे देताना आपल्याकडे दोन्ही एकत्र येतात नाही, इच्छा वेदी आणि एरंड. डोस मोठा करायचा असेल तर म्हणजे विरेचन चांगलं व्हावं म्हणून. एरंड स्नेहाने इतकं विरेचन होत नाही म्हणून ते स्निग्ध करून द्यायचं. म्हणजे एरंड स्नेह स्निग्ध आहे, तो आपलं स्नेहाचं काम करेल, त्यात इच्छा येते विरेचनाचं काम करेल. म्हणजे थोडक्यात एरंड सिद्ध इच्छा विधी द्यायची. मी इच्छा विरेचन तर एरंड द्यायचा, वैरेचनिक करायचं एरंडाला, आणखी बलवान करायचं, असं करता येतं. योग आपण करू शकतो तसे, पण स्नेहन पाहिजे नक्की, ते विरेचन पाहिजे हे नक्की. तेव्हा बहुदोषाय न कृतम देयम याला अधोरेखांकित करा, आणि बहुदोषाय न कृतम बहुदोषाय देयम यन्न विरेचनम याच्यावर टीका लिहा असा प्रश्न येईल. एखादा विद्वान अध्यापक असेल त्याला त्यातलं बरंचसं माहिती आहे, यात मुद्दे किती कव्हर झाले पाहिजे. इथे हा मुद्दा स्पष्ट केला पाहिजे. इथे स्नेहन न करता विरेचन करायचं आहे, आणि हे जे वैरेचनिक स्नेह द्यायचं आहे ते 7 दिवस द्यायचं नाही आहे, त्याचे दुष्परिणाम होतील. आणि म्हणून एक पूर्ण डोस द्यायचा आणि विरेचन करून टाकायचं. एक पूर्ण डोस साधारणपणे किती ml गेलं की किती विरेचन होतं आपल्याला माहीत पाहिजे, आणि तसं देऊन एक विरेचन करून टाकायचं. पहिल्यांदा टेस्ट डोस द्यायचा पहिल्या दिवशी, आणि त्याचा परिणाम बघायचा
आणि त्यानंतर मग पुन्हा हे झालं, संशयक्रम झाला, बल आलं की पुन्हा मग डोस थोडासा मोठा वाढवून द्यायला तुम्हाला हरकत नाही. म्हणजे 15 दिवसांनी तुम्ही दुसरा डोस देऊ शकता. पहिल्यांदा छोटा डोस द्यायचा, कोष्ठ जिथे माहीत नसतो आपल्याला तिथे. बघा कल्पस्थान करा, पान काढलं पण तेच करा. 600 काहीतरी काढलं होतं ना, 675. 75. स्निग्धम क्रूरकोष्ठम रंगयेत. आता 68 मध्ये श्लोक काढा. 67-68 दोन्ही एकदम वाचा. दुर्बलम शोधितम पूर्वम अल्पदोषम च मानवम अपरिज्ञात कोष्ठम च पायेत मृदू औषधम. तिथे पहिल्यांदा मृदू द्या आणि मग मृदू दिल्यावरती तुमच्या मनात शंकेत पुन्हा विरेचन द्यायचं का नाही. मग त्यांनी काय म्हटलं पुढे, श्रेयो मृदू असकृत पीतम. सकृत म्हणजे एकदा, असकृत म्हणजे अनेकदा. मग अशा वेळेला तुम्ही एक दिवस विरेचन दिलं, 1-2 विरेचन झाले, मग तुम्ही 7 दिवस त्याला अन्नापर्यंत आणलं, बलप्राप्ती झाली, मग तुम्ही पुन्हा मग डोस वाढवून विरेचन देऊ शकता. व्याधीबल, आणि म्हणून याकरता व्याधीबलाचे परीक्षण आपण आधीच करून ठेवायचं त्या रोगाचं. रोगबल परीक्षा आणि व्याधीबल परीक्षा. मुद्दा स्वच्छ झाला, जायचं पुढे. काही शंका? चला, तेव्हा हे मुद्दे सगळे त्यात लिहायचे. आणि हे विरेचन, आता पुढची आणखी एक ओळ आहे श्लोकाची 48च्या नंतरची. त्यांनी कारण दिले की विस्नेहन विरेचन रहित स्नेहन काढायचं नाही. न वृत्तम बहुदोषाय देयम यन्न विरेचनम. तर कारण पुढच्या श्लोकात सांगतात का बघा बरं. तेन दोषो हि उपस्तब्ध हा अंतर्मुदिनम त्याचे. तुम्ही 7 दिवस स्नेहन करणार विरेचना करता, दोष सुटणार. ते दोष शरीरात राहिले तर ते विदाहकर आहेत, कारण ते मुळात रक्तदूष्य आहे. ते विदाह करतात. उपस्तब्धा म्हणजे थांबलेले, शरीरात थांबलेले, सुटलेले पण शरीरात थांबलेले. त्वग्मांस रुधिरम पचेत म्हणजे त्यात पाप व्हायला लागतो, पूर्वोत्पत्ती व्हायला लागते, जखम चिघळायला लागते. आणि हा अनुभव मी घेतला आहे. जर चुकलं तर जखम अशी चिघळते की तुमची ती दुरुस्त करता करता नीट जर करता नाही आली तर नाकी नाव येते. मग पण ते करतात, लगेच रक्तमोक्षण केलं, वृक्षण केलं, पण शिजव अनुभव पाहिजे. मला दुर्दैवाने काय झालं की ज्या वेळेला मी स्नेहन केलं, लगेच स्नेहन चालू असताना पाऊस सुरू झाला आणि 3 दिवस सतत पाऊस पडला. त्यात ते जखम चिघळते. आणि मग मला मी नवीन एकाहत्तरची गोष्ट आहे, नुकताच बाहेर पडलो मुलगा इथून आणि वमन करायला घेतलं. सोरायसिसचं पेशंट. स्नेहपान केल्यावर जखम चिघळली आणि पाऊस पडणं दोन्ही एकदमच झालं. म्हणजे इकडे पाऊस पडतो, इकडे जखम चिघळते. स्नेहन थांबवलं, वमन देऊन टाकलं, पण जखम काही चिघळायची थांबली नाही. मग त्याला मला पुन्हा रक्तमोक्षण करावं लागलं. आणि इतकंही करून शेवटी मी प्रिकॉशनरी म्हणून अँटीबायोटिक वापरलं, नको डोक्याला ताप म्हणून. शेवटी पहिली वेळ सोबत होती, अगदी पहिला दुसरा पेशंट माझ्या व्यवसायातला, म्हणजे मास्टर म्हणून लागल्यावरती पहिला दुसरा पेशंट असेल. 2 पेशंटने मला त्रास दिला, पहिल्या झटक्यातच त्रास दिला मला. एक पेशंट मी आयुष्यात विसरणार नाही. मी जॉईन झाल्यानंतर काहीतरी 3-4 महिन्याचं गोष्ट असेल बरं. मला एचओडी कोणी नव्हता, मीच एचओडी होतो. माझे जे एचओडी होते मेहता सर म्हणून, ते लगेच दिन झाले. माझा पायगुड असा की ते लगेच दिन झाले. तेव्हा ते खुशीत होते, तुझा पायगुण चालला म्हणून. आणि माझ्यावर तरी वाद टाकून दिला. आणि मला अनुभव चांगला होता. मी हाऊसपनशिप छान केली होती, परंतु खंड पडला होता 2 वर्षांचा. आणि 2 वर्ष नुसता अभ्यास केल्यामुळं आणि क्लिनिकल वर्क त्यामधून कमी केलं, त्यामुळे थोडासा हे झालं होतं, ज्याला म्हणतात
अस्पष्ट सगळे चित्र होतं. आणि माझ्याकडे पेशंट ॲनिमियाचे पेशंट ॲडमिट झाले. पांढरा अक्षरशः श्वेत, मी पुस्तकात वर्णन आहे की पांडुरोग जो श्वेत पांडुरोग येतो त्याची चिकित्सा करू नका म्हणून वर्णन आहे. पांडुरोग बघा, यात श्वेतत्व आपणूया, ती चिकित्सा करू नका म्हणून सांगितलंय. मला मी ॲडमिट केला आणि चिकित्सा सुरू केली. बरं, मला हाऊसपणे नवीन सगळे, म्हणजे ओळख कुणाचीच नाही, म्हणजे कोण कसं काम करतं, नवीन अपॉइंटमेंट झाली, नवीन रजिस्टर आणि डिपार्टमेंटला दुसरं कोणी नाही, मी एकटाच फक्त. HOD मी आणि लेक्चरर मी, रीडर मी, प्रोफेसर मी, सगळं मी. आणि मी पेशंट ॲडमिट केला. ॲडमिट केल्यावरती दुसऱ्या दिवशी दसरा होता. दुसऱ्या दिवशी दसऱ्या दिवशी मी शिमोला निघला असतो तेवढ्याच कॉल आला, पेशंट सिरियस कमी इमिजिएटली म्हणून. मी गेलो, पाहिला, ऑक्सिजन लावला, तासाभरात पेशंट एक्सपायर झाला. मला कळला पेशंट कामेल आहे. मग कुणाला बोलवा असं कोणी सिनियर नाही डिपार्टमेंटला, कुठल्याही डिपार्टमेंटला नाही. म्हणजे शल्याला डिपार्टमेंटला कृष्णा कुलकर्णी म्हणून होता, तो मला बरोबरच फिरविता लागला. गायनिकला बंगाळे म्हणून होता, तो माझ्याबरोबर फिरविता लागला. तो तर रजिस्टरच होता, तो सर्वच लागायचा होता. त्यामुळे विचारा कुणाला काहीच कळलं मला. शेवटी मी सर्टिफाय केला. अरे मला सांगितलं, मला वाटलं काही कळलेलं नाही, मी सर्टिफाय करतोय, करा म्हणले, काही होत नाही. मी केला, सर्टिफाय केला. कशा रेल्वेला मला कळलंच नाही. पण नंतर कळलं की तो अत्यंत शरीर असल्यामुळे त्याला हायपो ऑक्सिजन होतं, गेला शरीर हे झाला, गेला, असं होतं. त्यामुळे 2-3 पेशंट असे मला शिकवून घ्या, 3. तिसरा आणखी एक पेशंट परफोरेशनचा. असंच मी पहिल्याच पैसे दिले, पहिल्या वर्षी 3 पेशंट मारले. एक 14-15 वर्षाची मुलगी ॲडमिट झाली. मी सकाळी 11 वाजता त्याला ॲडमिट केलं. 12 वाजता घरी जाताना 1 वाजता तिला पाहून गेलो. पल्स रेट चांगला, BP चांगलं, टेम्परेचर नाही आहे. आणि 2 वाजता कॉल आला, पेशंट पल्सलेस म्हणून. एक संडास झाला आणि पल्सलेस झाला. म्हटलं एकाच वेळेला पल्स कसं काय? म्हटलं आपल्याला तिने सांगितलं असेल, घरी संडास झाले असतील, असं काहीतरी असेल. आल्यावर IV लावलं, ओरल हायड्रेशन केलं, IV लावलं, इलेक्ट्रॉल दिलं आणि पेशंट वर आलाच नाही. साधारण 4 वाजेपर्यंत पेशंट एक्सपायर झाला. मी सर्टिफाय पण केला. पेशंट डायड ऑफ हायपरपायरेक्शिया विथ डिहायड्रेशन, सर्क्युलेटरी फेलियर विथ सर्टिफाय करून लागला. पण त्यानंतर मग काय झालं की आमचे एक रेडिओलॉजी डिपार्टमेंटला सर होते म्हणून पुण्याचे सर होते, त्यांची माझी ओळख झाली तोपर्यंत. मग त्यांना म्हटलं मला अडचण पडले तर तुम्हाला बोलवू का मी? तर म्हणते केव्हाही बोलव मला. सिनियर आहेत, बरेच सिनियर आहेत. आत्ता त्यांचं वय 85च्या वर आहे, 90ला आहे, पुण्यात ते अजून. त्यांना म्हटलं मग तर म्हणले मला केव्हाही मी बोलवतो, मी येतो. मग त्यावेळेला त्यांनाही बोलवलं, नंतर बोलवलं. मी ज्यावेळेला पेशंट मला जमला झाला तेव्हा तर ते आले. ते म्हणले अनंत हे परफोरेशन, पेशंट शॉकमध्ये आहे, काही करू नको, आता इथे काही सोय नाही आपल्याकडे, आपण जमलं तर कॉल करून पाठवून दे. पण त्याच्या आत ते पेशंट एक्सपायर झाला. पण कुठे लिहू नको म्हणते परफोरेशन झालं आहे म्हणून. मी कुठेही परफोरेशन म्हणून लिहिलेलं नाही. पेशंट डायड ऑफ हायपरपायरेक्शिया विथ सर्क्युलेटरी फेलियर म्हणून असे अनुभव सुरुवातीला येतात. पण आता मला सांगायला कोण नव्हतं, तुम्हाला सांगायला मी आहे असं काही. घृतपान करताना काळजी घ्या. काही लोक करतात, म्हणजे रॅन्डम करतात, प्रत्येक वेळेला काही होतं असं नाही. पण होऊनही काळजी आपण घ्यावी, म्हणजे अज्ञानातही आनंद असतो. अनेक लोक अज्ञानी आहेत ते किती आनंदी असतात, काहीही करतात. मी नाही करू शकत काही, अजिबात करू शकत नाही. म्हणजे मी 10दा विचार केला नाही गोष्ट करताना. याचं कारण असं आहे की माझ्यावर संस्कार झाला आहे, तो एकही चूक होतं कामा नये.
की प्रत्येक गोष्ट आधी प्रत्येक पावलावर तपासून करायची, चूक नाही ओढायची, चूक झाल्यावर निस्तरायची नाही. क्वचित होत असेल, ग्रंथकार वर्णन करतात त्या अर्थी ती बुद्धी आकुलू करू असं होत असेल, पण मी अमुक पाहिलं नाही, मी अमुक केलं नाही असं होतं कामा नये. म्हणून मी कुठलंही पंचकर्म करताना किंवा कर्म करताना चूक होणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घेत असेल. त्यामुळे मला एक दुसऱ्या वर्षानंतर मला कुठलाही प्रसंग फेस करायला होता. पहिल्या वर्षी तात्पर्यात गेलं माझं, दुसऱ्या वर्षी मला हॉस्पिटल कसं चालवायचं त्याची पकड आली. हॉस्पिटलमध्ये काम करताना काय काळजी करायची असते त्याची पकड आली मला. मग नंतर मग पुन्हा मी कधी मागे वळून पाहिलं नाही. मग प्रत्येक कर्म केलं, पण ते असं केलं की अटमोस्ट सॅटिस्फॅक्शन टू माय सेल्फ, की आता मला करायला हरकत नाही. तसं करता येतं. पण काही लोक रॅन्डम करतात, ते बरे होतात पेशंट त्यांचे, पण ते मी नाही करू शकत. आडा पेशंट किती दिवस स्नेह त्यांचे पेशंट बरे होतात, पण मी नाही करू शकत. मी रुक्षण करणार म्हणजे करणार, हेतू बंद करणार, रुक्षण करणार आणि मग विरेचन, मग स्नेहन करणार. पण लोक सर्रास करतात, पण त्याचे परिणामही असे होतात की पूर्ण पेशंट बरा नाही होत. माझा पेशंट पूर्ण बरा होतो, बियॉन्ड डाऊट, विथ नो रिकर्स. हा त्याचा फायदा आहे. चल पुढं. इति तस्मात् विरेकम एव आदौ शस्त्रं विद्यात् विसर्पिणः. तस्मात् विरेकमेवारो शस्त्रं विद्यात् विसर्पिणः. इथे रुधिरम पचेत. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की हे त्वंगमांस रुधिरांचा पाक करतं आणि म्हणून आधी विरेचन द्यावं. रुधिरस्य अवसेकं च तद्यस्य अश्रयतो. तदही अश्र याला अधोरेखांकित करा. विसर्पामध्ये रक्त हा आश्रय आहे दोषांचा. तदही अस्य आश्रय संहितम. आणि म्हणून विरेचन आणि रक्तमोक्षण हे याच्यामध्ये पहिल्यांदा करा विरेसर्पामध्ये. म्हणजे रुक्षण करून टाकावं. आधी तर हा रुक्षण दोघातही करायचं आहे आणि मग रुक्षण झालं की सरळ स्नेह विरेचन करून टाकावं. पुढे इति विसर्पणूक प्रोक्तम. इति विसर्पणूक प्रोक्तं समासेन चिकित्सितम्. एतत् एव पुनः सर्वं व्यासतः सम्प्रवक्ष्यते. हा,